अगं बया, मला काय वाडी म्हणतीस? माझ्याशी काय घेणं देणं ठेवू नको म्हणतीस? मग तू कशाला माझ्याशी घेणं देणं ठेवतीस? आ तुला मी टुलटुक मध्ये जाऊ दे, काय करू, तुला काय घेणं देणं आहे? आणि तुला मी सांगितलंच नाही की वय बाबा ताई मी टुलटुकला गेलती, ताई मी टुलटुकला गेलती. मग तुला काय पत्र पाठवले का? मी पत्र पाठवले का मी तुला? आ वर तोंड करून मला स्वतः बोलतील, मला म्हणते घेणं देणं ठेवू नको. म्हणजे तू म्हणती माझ्या मला कुठंतरी पोचत होतं म्हणती, तू टुलटुकला गेलती मला सलत होतं म्हणती, सलत होतं. म्हणजे तुझं मन एवढंही आहे हलकट, दुसऱ्या बाबतीत तुला सलतय, तुझ्या पोटात दुखतय. मी तर मोठीपणाने सांगितलंच नाही मी गेलती इथं जेवाय म्हणून. तुला सलतय, तुझ्या पोटात दुखतय म्हणून मोरनं कारण जुडतीया. दिराला घरी ठेवलं आणि इकलीच गेली. ती आमचं काय झालं इथं आमच्या मनात माहितीये की का बर दिराला नेलं नाही, दीर का बर आला नाही, कशा पाय 2-3च पोरी घेऊन गेलो, 2 का ठेवली? तुला स्पष्टीकरण द्यायची आम्हाला काय गरज आहे? आ कशा पाय तुला स्पष्टीकरण देऊ आम्ही? आणि तुझा संबंध काय आहे? तू म्हणती ना घेणं देणं ठेवू नको, मग तुझा संबंध काय आमच्या घरात ना खुपसायचा? तुझा तोंड तिकडच काळा कर, तू काय सुद्धा आम्हाला घेणं देणं नाही. आणि मला काही वाडी म्हणती? अगं काही वाड पण कराय तुला येतं, तुला ती शब्द तुझ्यासाठी लागू होतो या. हा आणि मी कामाला कधी जाती, टाइम सांगून जाती का, ना अमुक करती का, तमुक करती का? अगं चुरून कामाला जातीस, स्वतःला पैसे डापून ठेवावी सांगून. तीच जर का सांगून गेलं कामाला तर आई बापाला पैसे द्यायला लागतील. आई तर त्यांचं गिळायचं, एवढं तुझं काम आहे. मला म्हणती माझ्या चौकशा करू नको. तू कशा काय आमच्या चौकशा करती? लेकरं कोण सांभाळतं, जनावर कोण सांभाळतं, तू कशाला चौकशा करतीस ग? आ तुझा काय संबंध काय आहे तुझा चौकशा करायचा? नवरा म्हणती काळजी नाही पण थोडी काळजी आहे म्हणती. अगं ते थोडी बी काळजी तुझी बाजूला ठेव. हा तुझ्या पोटात दुखतं, तुला काय वाटतं? तू हितनं निघून गेलीस ना, मी भाऊजीला जेवाय देऊनी, खाया देऊनी, मग तुझी त्यांना कमी भासावी, मग त्याने स्वतःहून तुला आणाय यावावं, नाक घसकटत तुझ्या मोहर, मग तुझी मान उंचावणार आणि त्यांची मान खाली जाणार. तू जिथं स्वतःच्या नवऱ्याची मान खाली घालायचा प्रयत्न करते तिथं तू बायको कुठल्या कामाची ग? 7 वर्षाच्या नवऱ्यासोबत संसार केला, त्या नवऱ्याच्या बद्दल असा विचार करते तू. किती जरी भांडण झालं, तंटण झालं तर कुठल्या बायकोला असं वाटत नाही की 4 चौकात आपल्या नवऱ्याची मान खाली जावावी. आणि माझं कर्तव्य आहे, तुझ्या अगोदर मी लग्न करून आली, त्यावेळेस मला आत्याने सांगितलंय तुझा दीर नवा तर मोठा भाव आहे. आणि मी भावाच्या समान मी त्यांना, जरी भाऊजी मला काय एखादा शब्द बोललं आणि बोलतात ते, काल हॉटेलमध्ये जावं चला जेवाय म्हणलं ते मलाच बोललं वरडून, मलाच बोललं मला हॉटेलातलं सण होत नाही, माझी झोप होणार नाही, सगळ्यांनी काय तिथं बाजार मांडायचा आहे का, मला खा वाटत नाही मसाल्याचं, म्हणून मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करणार नव्हती. नंतर अंड्याची पोळी केली, 2 बाजरीच्या भाकरी केली आणि नंतर गेलो आम्ही. यायला पाक 11 वाजले आम्हाला. आणि जायचं काय कारण तू म्हणशील? आम्हाला माणसं बी जपायला लागते ती बरं का, तुला सांगाय सगळं लागत नाही आम्हाला. या जेवाय तेवढं एवढं ते आपल्याला आग्रहानं बोलवते, ते एवढं ते आपल्याला महत्व देते, आपण त्यांच्यासाठी गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुझ्यासारखं नाही, माणसाने माग माग हि जे हिंडायचं ताय ताय करत आणि तायचा दांडावर काय गरज नाही. तुला मस्क पाणी लावायची, तू तिकडच थांबाया. आजपर्यंत वाटलं हिचा संसार आहे, हिनं यावा संसारात लेकरं बाळा आहे ती, आणि लेकरांची माया आहे म्हणती, आईची काय माया असते ज्या त्याला माहिती. अगं आईची काय माया असते प्रत्येक आईला तर माहितीच आहे. स्पष्टीकरण द्यायला लागत नाही आईच्या मायाचं, कळलं का? स्पष्टीकरण द्यायला लागत नाही, जी की तुला द्यायला लागतं या. जी स्पष्टीकरण आता तू देते का नाही, माझी पोरांवरती माया आहे कशी दाखवू मी, ह्याचं तू स्पष्टीकरण देते का नाही?
ती देण्याची गरज सुद्धा लागत नाही, आपोआप समोरच्याला दिसायला लागतं. तेव्हा कळती आईची माया. सांगती तू इथं आम्हाला आणि टुलटेक कर नका. अगं आमचा तुला जळवण्याचा हेतूच नाही ना, आमच्या डोळ्यातून काय लसतच नाही. तू तिकडं राहा, तू काय मनात यायचा विचार कर, नाहीतर नको करू. तू म्हणते का नाही अजून पण मी विचार केला नाही, काय माघारी जाईल आणि तिथं गेल्यावर तुला दाखवती. अगं दाखवती ही शब्द तुझा ऐकून ऐकून माझं कान म्हातारं झालेत आता. ये समोर, तू काय दाखवायचं ना ती समोर आल्यावर दाखव, लांबनं मला धमकी देऊ नको बरं का. तुला दाखवती करून मला काय म्हणती, नाही म्हणतील पहिली झालती वी. आणि तू किती झालती का, 10 पायल्या लागते का तुला. मी पहिलीचं खाते म्हणलं तुला 10 पायल्या सहजच लागत असते. माझ्या खात्याची माप काढती डोळ्यासमोर बघून देखून की होय बाबा काय माहित नाही. एवढा आखरीत बघ बोलतीयस का नाही वरच्या देवाला बी माहिती आहे. आणि मला काय ते सांगावं तुला मी किती खाते. होय भैया मला गास सरत नाही, मी खातच नाही असं म्हणायची माझी पद्धतच नाही, कळलं का. आणि असं मी म्हणणार पण नाही. देवाला माहिती आहे मला किती लागतं किती नाही, माझ्या पोटाला लागतं तेवढंच मी खाते. जादा बी खात नाही, कमी बी खात नाही बरं का. मला तर एवढं ताट भरून खायची भूक आहे तर मी तेवढं खाणारच, कमी खाणार नाही, लाजणार नाही. ती म्हणते की आता ह्याला कसं मागून मी कसं लाजू, तसं काम बी नाही आमच्यातलं. लागतं तेवढंच आम्ही खातो. आरबुजागत 4 दिवसाचं एकदाच खात नाही. आणि तुला आम्ही राक्षस दिसत असलो तर तुझ्या डोळ्यात फॉल्ट आहे, ऑपरेशन करून घेऊन ये, कळलं का. नाहीतर बाया समोर आलं तर आम्ही तुला बी खाऊन टाकू. राक्षस खाते ती जणू ती गोष्टीतली, आपण तर काय साक्षात बघितली नाही ती. बोलतीये नुसती दुखणं आलं हिला आणि बोलतीये कशीन. दुखणं काय 24 तास राहत नसतं माणसाला बरं का. दुखणं होतं मला 2-4 दिवस. केली कणकणी गोळ्या खाल्ल्या का. तुझ्यासारखी कायमस्वरूपी दुखण्यात पडून राहायचं आणि दुखणं हाही तर दिसून बी यायचं नाही, असं आमचं काम नाही. झालं ना बरं झालं, कामाला लागलं तर तरी आली ही उल झालं, आपलं काम बघायचं. संसाराचं मला ज्ञान शिकवू नको म्हणती. संसार कसा करायचा, परपंच कसा करायचा करत बस तुझी तू. अगं मी करतीयच परपंच संसार, तू सांगण्याची गरज नाही मला. मला संसार आणि परपंच करायचा नसता. तुझ्या महाग बाया येड्यासारखी हिंडत बसली असती आणि संसारापासून सुद्धा मी लांब गेली असती. देवानं वेळीच मला बुद्धी घातली, महागारी मला पाठवून दिलं. होय बाबा सोन्यासारखी 4-5 लेकरं आहे ती, माझी 4-5 लेकरं आहे ती सोन्यासारखी. जा त्या लेकरात गडी माणसं करून करून काय करायचे ती, अशी मला देवानं बुद्धी घातली. देवाचं ती मी आभार आयुष्यभर विसरणार नाही. देवानं मला वाईट वळणावरनं चांगल्या वळणावर आणलं. आणि प्रत्येक माणसाचा आनंद आपल्या कुटुंबात असला पाहिजे, हे पण मला देवानं दाखवून दिलं. आता सध्या कुटुंब कुठंतरी अधुरा आहे. लय प्रयत्न केला कुटुंब एकत्रित करण्याचं, पण काय व्यक्तीसनी कसं असतंय त्या कुटुंबाची किंमत नसती. मस्त आपण त्याच्या पायाखालचं पायतान जरी चाटत गेलो का नाही, त्याला वाटतं आपण राजाच आहे, आपण नमणार नाही, त्याला भेणार नाही, महागारी जाणार नाही. काय कशाचा उपयोग आहे. किती दिवस यांचं सहन करायचं, यांच्या माग चालायचं. भाऊजीचंच बरोबर आहे. मी भाऊजी बोललं का नाही रागात, मी भाऊजीला बोलती, भाऊजी असं बोल नका तसं बोल नका, असं द्या शेवटी आपलंच आहे, आपल्याची चूक आपणच पोटात घालायची. पोटात घालण्याजोगी चूक एवढी मोठी आहे ना, तरी सुद्धा मी मोठ्या मनानं भाऊजी पोटात घाला म्हणत होती. आता मला चुकून सुद्धा तोंडात शब्द काढ वाटणं झालाय. आपलं म्हणायची लय मोठी चुकी करते मी. आणि आपलं माणूस असतं त्याच्या पोटात कधीच दुखत नसतं आपल्याचं चांगलं बघून. हिनं तर कधी आमचं चांगलं नवऱ्याबद्दल थोडा तरी चांगला विचार केला नशीब, पण आमच्याबद्दल आमच्या नवरा बायकोबद्दल कधीच हिनं एवढा सुद्धा चांगला विचार केला नाही.
काळजी दाखवली नाही. काय म्हणावं अशा माणसाला? आ